नमस्कार. आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. प्रीमेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी जाण्यापूर्वीचा काळ, रजोनिवृत्ती येण्यापूर्वीचा टप्पा. मुख्यतः हा टप्पा साधारणपणे 35 ते 45 या वर्षादरम्यान सुरू होतो. प्रीमेनोपॉजमध्ये नक्की बदल काय होतात तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन सारख्या हार्मोन्समध्ये चढ उतार होते. एग्स अनियमित तयार होतात. शरीर आणि मनावर याचा परिणाम होतो. मानसिक संतुलन आणि झोप या गोष्टींमध्ये फरक जाणवतो. प्रीमेनोपॉज शारीरिक लक्षणांमध्ये मासिक पाळी ही अनियमित होते. कधी लवकर येते, कधी उशिरा येते. गरमपणा शरीरामध्ये जाणवतो, उष्णता शरीरामध्ये जाणवते, रात्री घाम येतो, वजन वाढतं, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, चक्कर यांसारखी लक्षणं दिसतात. मानसिक आणि भावनिक लक्षणं, चिडचिड, राग, चिंता किंवा नैराश्य, झोप न लागणे यांसारखी लक्षणं दिसतात. लक्ष एकत्रित केले, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते. स्त्री आरोग्याशी संबंधित स्तन दुखणे, लैंगिक इच्छा कमी होणे किंवा पार्टनरसोबत कॉन्टॅक्ट ठेवण्याची इच्छा कमी होणे, योनी कोरडेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी होणे यांसारखी लक्षणं दिसतात. आता पाहूया आयुर्वेदिक दृष्टिकोन. प्रीमेनोपॉजमध्ये मुख्यतः वात हा दोष वाढलेला असतो आणि पित्ताचं असंतुलन असतं. उपाय कोणते करावे यामध्ये तर आहारामध्ये उष्ण, स्निग्ध आणि पोषक असा आहार घ्यावा. दूध, तूप, तीळ, खजूर, बदाम यांसारख्या गोष्टींचा वापर करू शकतो. भाज्यांमध्ये दुधी, गाजर, दोडका यांसारख्या, पालक यांसारख्या पूर्ण जीवनसत्व असलेल्या भाज्या आपण घेतल्या गेल्या पाहिजेत. मसाल्यांमध्ये जिरे, सुंठ, हळद यांसारख्या द्रव्यांचा वापर करावा. रोज अभ्यंग करावे. प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी यांसारख्या प्राणायामांचा वापर करू शकतो. ध्यान, योग निद्रा आणि पुरेशी झोप या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. वैद्यकीय सल्ल्याने शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मी, दशमूळ यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती किंवा औषधांचा वापर आपण करू शकतो. कुठल्या गोष्टी टाळाव्यात? फार तिखट किंवा आंबट तळलेले पदार्थ टाळावेत. जास्त चहा, कॉफी यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. ताणतणाव, उशिरापर्यंत जागरण या गोष्टी टाळाव्यात. तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आली तर त्या कधी घ्याव्यात तर अति रक्तस्राव होत असेल, खूप पांढऱ्या अंगावरून जात असेल, खूप जास्त उष्णता शरीरात वाटत असेल, खूप नैराश्य आलेलं असेल किंवा मासिक पाळी दीर्घकाळ थांबून पुन्हा सुरू होत असेल तर अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी व्हिडिओ चॅनलवरती मोठा आलेला आहे, त्याला नक्की व्हिजिट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.